आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी, एकदम चविष्ट, तोंडाला पाणी आणणारी अशी भेंडीची भाजी. ही भेंडीची भाजी बनवताना अजिबात चिकट होणार नाही, एकदम छान होईल. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर या ठिकाणी मी पावशर भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून आणि बारीक चिरलेली आहे. हिला ध्यान देऊन चिरा, कारण की भरपूर वेळा भेंडी आतमधून खराब असते. या ठिकाणी मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लसूण तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल. तर या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे आणि 1 चमचा मी जिरी टाकलेली आहे. हे चांगलं तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे आणि मिरचीही टाकलेली आहे. आता याला आपल्याला चांगलं लसूण आपला चॉकलेटी होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहोत. आता कांदा आपला चांगले भाजेपर्यंत, हलका सोनेरी कलर होईपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी मीडियम साईजचा एक टोमॅटो चिरलेला आहे, तो याच्यात ॲड करणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेला आहे, 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा मी मिरची पावडर टाकलेली आहे तिखट, आणि त्याच्यानंतर 1 चमचा मी कलरवाली लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. आता याला आपल्याला 2-3 मिनिटे चांगलं फ्राय करायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर. आता हे चांगल्या प्रकारे फ्राय झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की याने तेल पण सोडलेलं आहे. आता या ठिकाणी आपण याच्यामध्ये भेंडी ॲड करणार आहोत. आता जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे. आता आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया 3-4 मिनिटे. कोणाकोणाला भेंडीची भाजी आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण याला चांगल्या प्रकारे फ्राय केल्यानंतर 2-3 मिनिटे आपण याला झाकण ठेवून मस्त वाफवून देऊया. आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली भेंडी आहे ती चांगली आता सॉफ्ट व्हायला लागलेली आहे. आता या ठिकाणी मी ड्राय रोस्ट केलेले शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. 2 चमचेच मी याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. ते ॲड केल्यानंतर आता आपण याला चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊया. आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. हिला शिजायला 7-8 मिनिट वेळ पुरेसा आहे. तुम्ही बघू शकता की आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हिला छान प्रकारे मिक्स करून घेते आणि गॅस बंद केलेला आहे. आता आपण हिला एका बाउलमध्ये सर्व करूया. आता आपली गरमागरम भेंडीची भाजी तयार आहे. तुम्ही तिला चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा डाळ भातासोबतही तोंडी लावू शकता. ऑफिसला देऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता. फक्त तिखट कमी टाका. आता ही जर भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.